हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आता लवकरच गणेश उत्सव स्टार्ट होत आहे। आपले बाप्पा येणार आहेत घरोघरी। मग नैवेद्यासाठी एकदम झटपट बनणारे मोदक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर मोदक म्हणजे चॉकलेटचे मोदक आणि तेही गॅस न पेटवता। तर कसे बनवायचे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चॉकलेटचे मोदक बनवण्यासाठी मी इथे विटा मारीगोल्ड बिस्किटचा वापर केलेला आहे। तर एका मिक्सर ग्राइंडरमध्ये 15 ते 20 मारीगोल्ड बिस्किटला तुकडे करून टाकायचे आणि त्याच्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये ह्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची। इथे तुम्ही पार्लेजी बिस्किट वापरले तरीही चालेल। तर अशी बारीक अशी पावडर तयार झाल्यानंतर मी ही पावडर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर मोदकच्या आतमधल्या स्टफिंगसाठी इथे मी टूटी फ्रुटीचा वापर केलेला आहे। तर चॉकलेट आणि टूटी फ्रुटीचं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट असं लागतं। तर एका प्लेटमध्ये इथे मी 4 ते 5 चमचे टूटी फ्रुटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे टूटी फ्रुटीमध्ये ही मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मोदकाची स्टफिंग इथे रेडी झालेली आहे। आता मोदकाची वरची लेयर आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर हे जे बिस्किटचं मी भुरा करून घेतला होता त्याच्यामध्ये मी हा डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी टाकला। म्हणजे चमच्याच्या अंदाजे मी ते 4 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकलं आणि ह्या बिस्किटाच्या चुऱ्यामध्ये ह्याला मिक्स करून घेतले। आता तयार केलेल्या मोदकाच्या मिश्रणामध्ये 2 चमचे कोकोआ पावडर टाकायचे आहे आणि ह्या मिश्रणामध्ये कोको पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे। तयार केलेल्या मिश्रणाच्या बाइंडिंगसाठी इथे मी मिठाई मेडचा वापर केलेला आहे। तुम्ही मिल्क मेडचा वापर केला तरीही चालेल। तर इथे मी टोटल 100 ग्रॅम मिठाई मेडचा वापर केलेला आहे आणि मिठाई मेड टाकल्यानंतर या मिश्रणाला आपल्याला मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी, तेल, तूप काहीच न टाकता आपल्याला मिठाई मेडनीच ह्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। चॉकलेट मोदकचा जो डो आहे तो आपल्याला थोडासा लूज तयार करायचा आहे, कारण की जो कोकोआ पावडर आपण टाकला आहे त्याच्यामुळे तो डो आपोआप टाईट व्हायला सुरुवात होईल। अशा प्रकारे आता मोदकाची सगळी तयारी झालेली आहे। तर फटाफट मी आता साच्याला तूप लावून घेते आणि मोदक बनवायला स्टार्ट करते। तर माझ्याकडे हे 4 मोदकाचा साचा आहे, जो 4 in 1 साचा आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो। तर ह्या साच्याला मी व्यवस्थितपणे सर्व्या बाजूला तूप लावून घेतले। एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे। तूप किंवा तेल कसलाही वापर केला तरीही चालेल। आता हे जे तयार केलेलं मिश्रण आहे चॉकलेटचं ते ह्या साच्यामध्ये भरायला स्टार्ट करायचं आणि व्यवस्थितपणे सर्व्या बाजूला बोट टाकून हे मिश्रण सर्वीकडे पसरवून घ्यायचं। ही सर्वी प्रोसेस एकदम आरामात त्याचबरोबर हलक्या हाताने आपल्याला करायची आहे। मोदक बनवताना अजिबात घाई करू नका। एका साच्यामध्ये मी मोदकाची वरची लेयर लावून घेतली आहे। आता दुसऱ्या साच्यामध्ये तसेच तिसऱ्या आणि चौथ्या साच्यामध्ये अशाच प्रकारे मी हे मोदकाचं जे वरचं कवर आहे, जे चॉकलेटचं तयार केलेलं कवर आहे ते लावून घेणार आहे। आणि जर का तुम्हाला वाटत असेल की तुमचा डो थोडासा स्टिकी आहे तर तयार केलेलं चॉकलेटचं मिश्रण ह्या साच्यामध्ये भरताना हाताला थोडंसं तूप लावून ही प्रोसेस करायची आहे। आता मी व्यवस्थितपणे सर्व्या मोदकांच्या साच्यामध्ये हे लेयर लावून घेतली आणि ह्याच्यामध्ये जी टूटी फ्रुटीची स्टफिंग आहे ती टाकून घेतली। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी व्यवस्थित असं सर्व्या मोदकांच्या साच्यामध्ये टूटी फ्रुटीची स्टफिंग टाकली आणि त्यानंतर चॉकलेटचे मिश्रण घेऊन ह्या ज्या मोदकाचं तोंड आहे त्याला बंद केलं। जी खालची बाजू असते मोदकाची जिथून आपण स्टफिंग करतो त्याला बंद करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व जे मोदक आहेत ते इथे तयार करून घेतले आहेत। मोदक आणि सारण जेव्हा आपण साच्यामध्ये टाकतो त्यानंतर या साच्याला व्यवस्थितपणे टॅप करून घ्यायचं। खालच्या बाजूने, साईडने, आजूबाजूने सगळीकडून मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कसं टॅप करते तसं टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्याला खोलायचं। तर मी हा मोदकाचा जो साचा आहे त्याला खोलला आणि अशा प्रकारे माझे हे जे चॉकलेटचे मोदक आहे ते इथे मस्तपैकी तयार झालेले आहेत। तर माझी ही मोदकाची रेसिपी या गणेशोत्सवामध्ये नक्की ट्राय करून बघा। आणि एका मोदकाची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे। आता बाकीचे जे 9 मोदकाची रेसिपी आहे ते ह्यापुढे तुमच्यासमोर येईल। तर माझ्या येणाऱ्या विविध मोदकाच्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।